च्या लॉबीत झालेल्या मारहाणीबद्दल उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि रोहित पवार तिघांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय म्हटलंय पाहूयात. पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर. कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. हे अयोग्य नुसतं पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या लागल्या तर मग मैदानामध्ये या. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय? त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे. पण हे विधान भवन आहे. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असेल तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आव्हाड साहेबांना मारण्यासाठी, हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले. आता त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे. कसे ते आत आले आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच, त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते, यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली. अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला, आव्हाड साहेबांनी सुद्धा मांडला, सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात. हे अतिशय चुकीचं आहे. जी घटना झालेली आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं हे कृत्य होणं, आमदारावर हाणामारी होणं याचं समर्थन करण्याचं कारण नाही. विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारवाई करेन. विधान भवनाच्या लॉबीतील राड्यानंतर आव्हाड आणि पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय पुरावाच द्यायचे नाही. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत. मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय. काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो. हा मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना.
पार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आता आपल्यासोबत आहेत. कुणाल, बावनकुळेंची प्रतिक्रिया आपण बघितली, फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन बघितलं, आणखी काय काय घडतं या प्रकरणात? सौरभ, एकंदरीत पाहायचं झालं तर विधिमंडळ परिसर हा विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींच्या अंडर असतो आणि त्याचमुळे गोपीचंद पडळकरांचं देखील जे दिलगिरी व्यक्त केली आहे ते त्यांनी त्या ठिकाणी माध्यमांसमोर येऊन दिलेली आहे. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधी आमदार जे आहेत त्यांनी या दोघांवरही कारवाई करण्याच्या मागणी केलेली आहे. कारण ज्याप्रमाणे पाहिलं तर दोन्ही बाजूनी जो संघर्ष आहे तो पाहायला मिळाला होता तुफान आणण्यावरी. या ठिकाणी आपण ह्या पायऱ्या पाहतो, याच ठिकाणावरून सर्व आमदार जे आहेत ते विधान भवनामध्ये प्रवेश करत असतात. मात्र याच ठिकाणी कायदा सुव्यवस्था हातात घेतलेला या दोन्ही कार्यकर्त्यांनी पाहायला मिळाला आणि आव्हाड जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कारण आज विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून मांडण्यात येतोय आणि याच अंतर्गत न्यायासाठी हा जो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे तो मांडण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत पाहायचं झालं तर याच सगळ्या मुद्द्यांवरून आता विरोधक जे आहेत ते चांगलेच घेरतायत. कारण जयंत पाटलांचं काही वेळापूर्वीच भाषण जे आहे ते विधानसभेमध्ये झालं आणि त्यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या शेवटचा दिवस, कारण मागील अनेक दिवसांपासून विरोधकांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता या घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस हा अधिवेशनाचा चांगलाच गाजण्याची शक्यता. ठीक आहे, तर आपण बघितलं. ओके हा कुणाल पूर्ण कर. हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र आता विधान भवनाच्या लॉबीमध्ये जिथे काही वेळापूर्वी हाणामारीची घटना घडली होती तिथे काय वातावरण आहे, काय चित्र आहे ते आपल्याला आता आपले प्रतिनिधी कुणाल भोईटेंनी दाखवलंय. जिथून विधान भवनात एंट्री करतात पायऱ्यांच्या वर गेलं की लॉबी आहे, नेमकं तिथेच हा सगळा प्रकार घडला. अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतात. जरी काही नेत्यांनी सारवासारव केलेली असली आणि वादावर पडदा पडला असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता असा सवाल काही वेळापूर्वी आव्हाडांनी उपस्थित केला. तर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. विधानसभेच्या लॉबीत आज जो प्रकार घडलाय तो विधानसभेच्या प्रतिष्ठेला आणि सगळ्या परंपरेला सुद्धा धक्का लावणारा होता. त्याच विषयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काही मान्यवर आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत आहे आणि आणखी काही मान्यवर या चर्चेत सहभागी होणार आहेत. सगळ्यात आधी मला गणेश खणकर यांच्यासाठी एक प्रश्न आहे. गणेश खणकर, काय झालं विधानसभेच्या लॉबीमध्ये? यापूर्वी असा प्रकार कधीही घडलेला नव्हता, तो आज महाराष्ट्राने बघितलाय आणि आता बावनकुळे म्हणतायत की वादावर पडदा पडलाय. खरंच पडेल का वादावर पडदा? या वादावरती पडदा पडलाच पाहिजे, परंतु सर्वप्रथम आज जी घटना घडलेली आहे
ही घटना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण कामकाजालाच खालच्या स्तरावरती घेऊन जाणारी घटना घडलेली आहे. मुळात या महाराष्ट्राच्या विधानसभेची खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी या घटनेची पूर्ण चौकशी करू आणि कारवाईचे त्यांनी संकेत सुद्धा दिलेले आहेत. वास्तविक महाराष्ट्राची विधानसभा ज्या वेळेला सुरू असते त्यावेळेला तिथे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांचं नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या देखरेखीखाली हा विधान भवनाचा परिसर असतो आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवरती अशा पद्धतीने ही घटना होणं हे खरोखरच महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कामकाजाला एक खाली मान घालायला लावणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या संदर्भात कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि नक्कीच याबाबत कारवाई होईल असं एकूण तरी आज मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरून दिसतंय. पण गणेश खणकर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार की त्यांच्या समर्थकांवर होणार? बघा असं आहे की या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल. वास्तविक ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी काही उपस्थित नव्हते, परंतु त्यांच्या सोबत ज्या व्यक्ती या विधान भवनाच्या परिसरात आल्या असतील, कारण तो पास देत असताना त्यावरती कुणाच्या संमतीने किंवा कुणाच्या रेफरन्सने या व्यक्ती विधान भवनात आल्या याचं तिथे नाव लिहिलेलं. त्यामुळे स्वाभाविक आहे जी व्यक्ती त्या आमदारांसोबत त्या विधान भवनाच्या परिसरात आलेली असेल त्या व्यक्तीची ती पूर्ण जबाबदारी आहे, कारण आपण त्याला विधिमंडळाच्या आवारामध्ये घेऊन येत आहोत. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय आहे तो विधिमंडळ कामकाजाच्या नियमानुसार हे विधिमंडळाचे अध्यक्ष घेतील, विधानसभेचे अध्यक्ष घेतील आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावरती या संदर्भातला निर्णय होईल. ते आमचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत की विरोधी पक्षाचे आमदार आहेत हा विषय गौण आहे. या ठिकाणी विधिमंडळाची एक प्रतिष्ठा आहे ती आज धुळीला मिळाली आहे. या प्रकारचा वाद हा दोन आमदारांमध्ये होणं अजिबात योग्य नाही एवढं मात्र नक्की. ठीक आहे, बालाजी गाडे, वाटतंय तुम्हाला की पक्षपात होणार नाही कारवाई होताना आणि सरकारकडून न्यूट्रली ही सगळी कारवाई होईल जे दोषी आहेत त्यांच्यावर? हे सगळं गुळगुळीत उत्तर देऊन चालणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये चालू असलेला दंगा आणि गुंडगिरी ही राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि खणखणची धडधडीत खोटं बोलतात की पडळकर उपस्थित नव्हते वगैरे. मी स्वतः त्याचा एक साक्षीदार आहे. मी त्यावेळेला इथं सभागृहामध्ये त्यावेळेस मी होतो विधान भवनाच्या प्रांगणामध्ये. त्या पायऱ्यावरून वरी जात असताना अगदी त्यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांना ती हाणामारी चालू केलेली आहे आणि यांचे आमदार हे गुंडासारखे वागतात. हे गृहमंत्र्यांचं व भारतीय जनता पक्षाचं महायुती सरकारचं अपयश आहे. राज्यामध्ये खून, दरोडे, बलात्कार हे चालूच होते, पण त्याच्यात भरीच भर म्हणून त्याचा आज कळस निघाला आणि राज्याच्या कायदा निर्माण करणाऱ्या सर्वोच्च सभागृहामध्ये जिथं 15 कोटी जनता आपल्या हिताचं काहीतरी घडेल या अपेक्षेनं बसलेली असते तिथे आज तुंबळ हाणामारी झाली आणि त्यामध्ये सरकार अपयशी ठरले. याच्यामध्ये चौकशी करू काय, त्याच्यामध्ये कोणी आमदारांना पास दिले आणि कोणाला दिले, त्या दोघांना ताब्यात घ्या आणि कारवाई करायचं. चौकशी करायचा काय संबंध आहे? ते सगळं असतं तुमच्याकडे, पण चौकशी करू हे गुळगुळीत उत्तर द्यायचं आणि गुन्हेगारांना पोसायचं. आणि हे महाराष्ट्राचं संपूर्ण आज महाराष्ट्राचा पूर्ण दंगेखोर महाराष्ट्र बनवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे आणि यामुळं निश्चित पद्धतीनं महाराष्ट्रातील 15 कोटी लोकांच्या अपेक्षांसोबत आणि त्यांच्या हक्क अधिकारांसोबत खेळून गुंड, चोर, त्याचबरोबर भ्रष्टाचारी यांना जगवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि महायुती करतायत का अशी शंका महाराष्ट्रातल्या लोकांना निर्माण होतीये. आणि आता यावरती काय कार्यवाही होणार आहे, किती दिवस होणार आहे याचं उत्तर द्यावं गणेश खणकरांनी. किती दिवसामध्ये कारवाई करणार आहात? एकीकडे यांचे आमदार सुद्धा कशा पद्धतीने वागतात. स्वतः गोपीचंद पडळकरांचं वागणं एखाद्या गावगुंडासारखं आहे. त्यांची बोली भाषा असेल किंवा त्यांच्या वागण्याची पद्धत असेल ती सुद्धा त्याच प्रकारची आहे. त्यामुळे बालाजी गाडे, खणकरांकडून उत्तर घेऊयात आपण. गाडे थांबा, खणकरांकडून उत्तर घेऊयात. बोला गणेश खणकर. मला एकतर गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. बघा असं आहे की या अधिवेशनाच्या दरम्यान जी एकूणच भाषा विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या परिसरामध्ये म्हणजे आज जे काही मला उदाहरण दिलं जातं या ठिकाणी, अहो जितेंद्र आव्हाड परवा येताना लॉबीमध्ये ज्या सभागृहामध्ये प्रवेश करताना जिथे बाहेर आपण त्या शेडमधनं येत असताना मंगळसूत्र चोर म्हणून कोण उल्लेख करत होतं?
त्याच वेळेला जर का आव्हाडांना काही त्रास होता तर त्यांनी तक्रार करायची होती. दुसरी बाब, जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्ही म्हणजे अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरला आपल्या बंगल्यावरती नेऊन मारहाण केली 15 ते 20 लोकांनी. त्याची सुप्रीम कोर्टापर्यंत दखल घेतली गेली. सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं. त्यामध्ये जी गाडी वापरली गेली ती जितेंद्र आव्हाडांच्या बायकोची गाडी वापरली गेली. हे सगळे विषय असताना आज हा विषय विधिमंडळातला आहे. हे सरकार चोर म्हणजे असं आहे सौरभजी, विधिमंडळात भाषण करताना एका भाषेचा प्रयोग केला जातो. आदित्य ठाकरे भाषण करतात, वरुण सरदेसाई भाषण करतात, विधिमंडळामध्ये ज्या वेळेला भाषण होतं समोर मुख्यमंत्री मंत्री बसलेले असताना हे निर्लज्ज सरकार, हे 50 खोके घेतलेलं सरकारी भाषा तुम्ही विधानसभेत वापरता. आम्हाला कुठल्या अर्थानं काँग्रेसचे प्रवक्ते मला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते मग होते. हे सगळं असंवैधानिक वाटतंय सरकार तुमचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला आव्हाडांचं असेल किंवा बालाजी गाडे खणकरांना उत्तर पूर्ण करू द्या, मग मी तुमच्याकडे येतो. रुपालीताई सुद्धा आपल्यासोबत आहे, मला त्यांच्याकडे पण जायचं आहे. हा खणकर बोला, त्यानंतर मी बालाजी गाडे तुमच्याकडे येतो. खणकर बोला. ज्या वेळेला वाझेला दाखल करून घेतलं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. फडणवीसांनी हिरांची तक्रार त्या दिवशी मृत्यू होण्याच्या 1 दिवस अगोदर सांगितलं होतं की त्याचा मृत्यू होणार आहे, हा घातपातच आहे. त्यावेळेला काय झालं होतं, पुढे गेलं होतं सरकार, एक दरोडेखोर होते की संत बसले होते. असं आहे की आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा आपण कुठे करायची, काय शब्द वापरायचे हे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी ठरवायचं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ओके बोके म्हणता आणि 106 हुतात्मे झाले महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, तुमच्या मांडीला उद्धव ठाकरे ज्या वेळेला बसतात त्यावेळेला ते काय महाराष्ट्र प्रेमी होते का? म्हणजे असं नाही होत. चर्चा होत असताना तुम्हाला शब्दांचा वापर नीट करावा लागेल. थांबा, तुम्ही विषय हे आधी स्पष्ट करू इच्छितो की आपण चर्चा करत आहोत त्यावेळेला चर्चेसारखीच करायची. का विषय बाजूला न्यायची आवश्यकता नाही. मी आज भरकटत तुमचं नाहीये. सरकार आहे, आज तुमचं सरकार आहे. विधिमंडळातल्या मारामारीवरती बोला, विधिमंडळातल्या मारामारीवरती बोला. आज तुमचं सरकार आहे, आज तुमचे मुख्यमंत्री आहेत, अध्यक्ष असतील, तुमचं एक हाती सरकार आहे. तरी देखील अशा प्रकारे हे तुम्ही लक्षामध्ये हे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. तुम्ही का सांगायचं नाही? विषय काढलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. का सांगायचं नाही? तुम्ही ज्यांचं उदाहरण घेऊन सांगितलं एक लक्षात घ्या, का सांगायचं नाही? आज महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये हाणामारी होते, आज महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये हाणामारी होते आणि तुम्ही म्हणता आम्हाला सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे का सांगायचं नाही? एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, विधिमंडळाच्या आवारात जे घडलं असेल, जर चुकीचं घडलं असेल, हाणामारी केली जाते. आम्ही तुम्हाला शहाणपणा शिकवणार, तुम्हाला शिकवणार, आम्ही सांगणार. काय चालू आहे गरज नाही काँग्रेसने. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी दोघांनाही थांबण्याची थोडी विनंती करतो. नाही, विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे. तुम्हाला लोकशाही संविधान नीट माहिती नसेल तर खणकरजी परत नीट वाचून घ्या. तुम्ही आम्हाला सांगायचं नाही म्हणजे ते लाल पुस्तक हातात घेऊन. ठीक आहे, खणकर आणि गाडे दोघांनाही माझी विनंती आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप थोडंसं ऐका ना, थोडंसं काही वेळ बाजूला ठेवूयात. मी रुपालीताईंची प्रतिक्रिया देतो. रुपालीताई, तुम्हाला काय वाटतं हा सगळा प्रकार का घडला? कारण खणकर म्हणतात तसं आव्हाडांनी सुद्धा काही अशी वक्तव्य केली होती की जेणेकरून पडळकर किंवा त्यांच्या समर्थकांना चिथावणी मिळेल. त्या सगळ्या टेन्शन मधून हे कृत्य झालेलं आहे का? कारण आपण परवाचा व्हिडिओ बघितला तर त्यात सुद्धा शाब्दिक चकमक उडाली पडळकर आणि आव्हाडांमध्ये. योग्य वेळी जर दोघांना सुद्धा यामध्ये मध्यस्थी करून समज दिली असती तर हा प्रकार कदाचित घडला नसता. सगळ्यात महत्वाचं, माझी या पॅनलमध्ये सहभागी झाल्यांना विनंती आहे, विधिमंडळाच्या इथं आपली लक्तरे निघाली, आता टीव्हीच्या माध्यमातून तर काढू नका राव. अहो, लाज वाटायला लागली स्वतःला राजकारणी म्हणायची. लोक म्हणते तुम्ही राजकारणी आहात का गुंड आहात का तुम्ही भांडणारे, नळावरचे भांडणारे लोक आहात. काहीतरी शिष्टाचार पाळा प्रत्येकाने, सगळ्यांनीच. आता मेन मुद्दा तुमचा आजचा जो विषय आहे, विधिमंडळात जो काही प्रकार घडलेला आहे अत्यंत निंदनीय आहे. जिथे आपण कायदे तयार करतो तिथेच ती लोक जर मारामारी करणार असेल तर काय याची जबाबदारी सरकार म्हणून निश्चित आमच्यावर आहे. त्याच्यामुळे माझ्या सरकारला, मुख्यमंत्रींना, सभापतींना, विधानसभा अध्यक्षांना विनंती आहे, तातडीने तो आपल्या सरकारमधला जरी असला तरी यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आता कोणाला रोखायला पाहिजे होतं, कोणाला बोलायला थांबवायला पाहिजे होतं. हे आमदार आहेत, तुम्ही जे काही बोलता ते विधानमंडळाच्या बाहेर बोला. तुम्ही जे समजा आतमध्ये जरी काही बोलले, आपण असं समजू की पडळकर त्यांना काहीतरी बाहेर वाईट बोलले,
म्हणून आव्हाडांनी त्यांना आतमध्ये आवाज दिला म्हणून काय मारामारी करायची? तुम्ही आव्हाडांना म्हणा, तुम्ही आवाज देऊन बोलू शकता. ही मारामारी नाहीये, मान्य नाहीये लोकांना. लोक आमच्यावर संशय घेतात राजकारणावर. अहो काहीतरी लाज ठेवा. एवढे निर्लज्ज नाहीयेत राजकारणी, एवढी नाही गरिमा आपण सोडलेली. विधिमंडळ येते त्याच्यामुळे ज्या लोकांचे लोक ती आतमध्ये ज्यांच्या शिफारसीवर आली, जिथं त्यांनी मारामारी केली, त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. ते सरकारमधले आमदार असले तरी. ठीक आहे. म्हणजे कारण तुम्ही काय चालणार नाही. कोण कुणाला बोलले ना ते तुम्ही बाहेर आणि जाहीर सभेमध्ये बोला. काहीतरी शिष्टाचार पाळा, चौकट पाळा. राजकारण म्हणजे काय नळावरची भांडलेत का गुंडगिरी आहे? उद्या विधान भवनात येऊन तुम्ही रेप करताल, कुणाची पण छेड काढताल. नाही चालणार या गोष्टी. ठीक आहे. खूप पोटतिडकीनं तुम्ही भूमिका मांडत आहात. राजकारण्यांच्या प्रतिमेविषयी सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीनं बोललात रुपालीताई. गणेश कणकर, तुम्हाला पटतंय का रुपालीताई जे बोलल्या ते? मी पहिल्याच वाक्यात सांगितलं की सौरभजी, मला रुपालीताईंनी सांगण्याची काय आवश्यकता आहे? मी एका वाक्यात सांगितलं, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची प्रतिष्ठा आज रसातळाला गेली. या विधिमंडळामध्ये अनेक मान्यवरांनी काम केलेलं आहे. देशभरामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाचे दाखले दिले जातात की या ठिकाणी महाराष्ट्राचे आपले पहिले मुख्यमंत्री असतील यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब देसाईंपासून मधुकरराव चौधरी असतील किंवा अनेक नेते ज्यांनी या विधानसभेची प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न केला, या सगळ्यांची म्हणजे आज त्यांची आठवण यासाठी काढतो की त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून मी एका वाक्यात म्हणालो की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, झालेला प्रकार हा चुकीचा आहे. विधानसभेचे अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. जर विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती नसेल तर स्पष्टपणे सांगतो, विधिमंडळाच्या आवारामध्ये ज्या वेळेला अधिवेशन सुरू असतं त्यावेळेला तिथलं नियंत्रण पूर्णतः हे माननीय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे असतं. त्यात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नाही द्यायचा, किंवा तिथे एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करायची, सभागृहामध्ये पायऱ्यांवरती काय घडलं तर त्या संदर्भात काय कारवाई करायची याचे पूर्ण अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षांकडे असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नीट आठवा. हेच विधिमंडळाचं अधिवेशन आणि ह्याच पायऱ्या आहेत. तिथे एका आमदाराने दुसऱ्या आमदाराकडे बघून काहीतरी आवाज काढला म्हणून विधिमंडळात चर्चा झाली आणि त्यावर कारवाई करावी म्हणून त्या ठिकाणी चर्चा घडली. परंतु त्याच विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती कुणाला तरी कोंबडी चोर म्हटलं जातं, त्यावेळी मात्र कुणी आवाज करत नाही का? तर ते तुमचे राजपुत्र आहे. बघा, हे मी मगाशी एका वाक्यात म्हणालो ना की एकूण भाषा काय वापरावी, तर बाहेर जी भाषा वापरतो तर ठीक आहे. आता परिस्थिती अशी आहे की आपण विधिमंडळाच्या आतमध्ये ज्या वेळेला तिथे समोर मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, मंत्री बसलेले असतात, हे सरकार निर्लज्ज आहे, हे ओके बोके, ही अशी भाषा सौरभजी वापरली जाते. त्याचं उदाहरण मी कोणाचं नाव घेऊन करत नाही, कारण आपण चॅनलवर बसलेलो आहोत. विधिमंडळाच्या चर्चेचा या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आपण नाही आहोत. आणि त्यामुळे मी म्हणालो की ही जी एकूण प्रतिष्ठा गेलेली आहे तिथे काय भाषा वापरली पाहिजे याचे काही नियम आहेत. साधारणतः 2019 नंतर या राज्यात ज्या वेळेला तो सत्ता परिवर्तन झालं, हे मी सांगतो म्हणून नाही, तर नीट आठवून बघा. त्याच्या वेळेला विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ओके बोके ह्या शब्द कुठून सुरू झाले, कोणी सुरू केले? अहो, आमच्या विरोधात तुम्ही गेलात ना, आम्ही काय तुम्हाला बोके म्हणालो? आम्ही काय 100 खोके म्हणालो का त्यावेळेला? नाही म्हणालो ना. एकनाथ खडसे आम्हाला सोडून गेले तर आम्ही काही बोललो का? नाही बोललो. त्यांना नाही पटलं ते गेले. पण तेच घटना ज्या वेळेला आमच्या बाबतीत घडते त्यावेळेला काय भाषेचा प्रयोग केला जातो? म्हणजे याचा अर्थ गोपीचंद पडळकरांचं समर्थन करायला बसलो असं अजिबात होत नाही. गोपीचंद पडळकरांवरती विधानसभेचे अध्यक्ष काय कारवाई करायची त्याचा निर्णय करतील. कारण विधान भवनाच्या आतमध्ये जी काही घटना होते, ना मुख्यमंत्री ना गृहमंत्री त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतात. हा नियम माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या आणि याच्यावर कारवाई होईल. हे मला आज आमच्या नेत्यांच्या बोलण्यावरनं दिसतंय. हा विषय काही संपवण्याचा विषय येत नाही.
ठीक आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर, विधान भवन परिसरात सुद्धा राजकारणी एकमेकांना टीज करतात, टीजिंग सातत्यानं बघायला मिळतं. त्याचबरोबर खोके खोके कोण म्हणतं, कोंबडी चोर कोण कोणाला म्हणतं, हे सुद्धा मला बालाजी गाडे यांना विचारायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू ठेवायची. आणखी काही मान्यवर सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. एक छोटासा ब्रेक घेऊयात. संपूर्ण ठेवीची 100% गॅरंटी हवीये आणि 10% जास्त व्याजदरही, तर आताच भेट द्या 10 लाख सभासदांचा विश्वास म्हणजेच श्री रेणुका माता अर्बन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. शेती, शिक्षण यासह विविध 16 क्षेत्रांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार. नागरिकांनी सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आलेल्या 7 प्रश्नांना प्रतिसाद द्या. सर्वेक्षणात 17 जुलै पर्यंत सहभागी होता येणार. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचे उत्तर नक्की द्या विकसित महाराष्ट्रासाठी. पेट तपा, रोग तपा, सबको पता, फिर तुझको नहीं क्यों पता. पेट तपा, रोग तपा, एक ही जगह. महाराष्ट्राची मंत्रभूमी, श्री प्रभुरामांचं अस्तित्व, देशाची मिसळ आणि वाईन कॅपिटल. माझं नाशिक, माझा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. शिक्षक घोटाळा प्रकरणात सरकारकडून दखल. कोणतंही पत्र त्या मंत्रालयातून निर्गमित झालं नाही. हे सगळे बनावट पत्र निर्गमित करण्यात आले असं भासवून शिक्षकांची पदभरती करण्यात आली. बोगस नियुक्ती व शालार्थ ID घोटाळ्याची SIT मार्फत मी आपल्या मार्फत शासनाचे लक्ष वेधतो. चौकशीसाठी SIT स्थापन. जय महाराष्ट्राची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. विधान भवनाच्या लॉबीमध्ये आज जी हाणामारीची घटना घडली त्या घटनेबद्दल वेगवेगळ्या अनुषंगानं आपण चर्चा करतो. या चर्चेसाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत, त्याचबरोबर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. त्याचबरोबर पांडुरंग मस्के ज्येष्ठ पत्रकार हे सुद्धा या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. या वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलणार आहोत. पण मला आधी पूर्वी म्हटलं तसं बालाजी गाडे यांच्याकडून एक प्रतिक्रिया घ्यायची आहे. बालाजी गाडे, खोके खोके या घोषणा कोण देतं? हे सुद्धा विधान भवनाच्या संकेतांना धरून आहे का? हे विधान भवनाची प्रतिष्ठा कमी करणार नाही का, असा प्रश्न खणकरांनी उपस्थित केलेला होता. कोंबडी चोर सुद्धा त्यात उल्लेख त्यांनी केला होता. नाही, माझं एक मत आहे की एकतर या महाराष्ट्राची फार मोठी संस्कृती आणि परंपरा राजकारणाची राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत अत्यंत सुसंस्कृतपणे 2 विरोधी पक्षातील नेते सुद्धा एकमेकांबद्दल आदर आणि काही तत्व या राजकारणामध्ये पाळायचे, ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण जे तुम्ही प्रश्नामध्ये किंवा जे भाजपच्या प्रवक्त्यांनी विचारलं, माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे काँग्रेसचा प्रवक्ता या नात्यानं, की आमदार तो कोण्याही पक्षाचा असेल, सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो, अगदी कोण्याही असो, त्या व्यक्तीने असंवैधानिक कृत्य केलं असेल तर मग तुम्ही वाद होऊन त्यांच्यात भांडण तुंबळ हाणामारी होण्याची वाट बघताय कशाला? अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, त्यांच्यावरची कार्यवाही करावी. तुमच्या हातामध्ये कारभार आहे, तुमच्या हातामध्ये सरकार आहे. या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाशी, पुरोगामित्वाशी प्रतारणा करणारे जे कुठले आमदारांची कृत्य असतील त्या सगळ्यांवरती समान कारवाई करा. इथं कोणालाच वेगळा न्याय नकोय. मी तर म्हणतो, मी सुरुवातीला विरोधी पक्षातील जरी आमदार असतील तरी त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई करावी. त्यामुळे मग ते कुणी असो, त्या संदर्भाने एक आचारसंहिता जी आहे संविधानामध्ये टाकलेली, त्यानुसार ते झालं पाहिजे. आणि रुपालीताईंनी जे सांगितलं की हे कोणाचंही का असेना,
कुठलाही का आमदार असेल ना त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही सरकारने करावी. मग फक्त तो आमच्या पक्षाचा आमदार आहे, सत्ताधारी आहे आणि मग चौकशीमध्ये लावून ठेवायचं आणि वर्षानुवर्षे चौकशी करायची, गुन्हेगार समोर असताना चौकशी पाठीमागे करत बसायचं. असं न करता जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करा, जेणेकरून अशा प्रकारचं दुस्साहस करण्याचा प्रयत्न किंवा हिंमत इथून पुढे इतर कुठला विधानसभेचा सदस्य करणार नाही. कारण काय चेष्टा लावली आहे का? महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मागे 3 लाख मतदार आहेत. म्हणजे इथं 13 कोटी लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, म्हणजे 13 कोटी लोकांचा मजाक उडवताय तुम्ही. त्यामुळे होता कामा नये. हे सरकारचं सुद्धा अपयश आहे. त्यांनी ते मान्य करावं नम्रपणे आणि त्याच्यावरती कारवाई करावी. त्याला आमचं समर्थन असेल आणि सहकार्य असेल. बालाजी गाडे, हे तुम्हाला सरकारचं अपयश का वाटतं? उलट गणेश खणकर तर म्हणतायत की यामध्ये सत्ताधारी पक्षाचा जरी आमदार असला तरी कठोरात कठोर कारवाई यात आम्ही करू. तुम्हाला विश्वास नाही का त्यांच्यावर? मी म्हणालो की आमचा जरी कोणता आमदार असेल तरी तुम्ही कारवाई करा, गैरवर्तन केलं असेल तर. पण सरकारचं अपयश यासाठी आहे की हे सगळं घडत असताना कदाचित हे घडू द्यायचं आहे आणि राज्यातल्या जनतेचं लक्ष सातत्यानं गोंधळ आणि गोंधळलेल्या वातावरणाकडे. म्हणजे बालाजी गाडे, तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जाणीवपूर्वक हा प्रकार घडवण्यात आलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं? चौकशी खणकरांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष चौकशी करतील आणि ते सांगतील घडला का घडवण्यात आला, तो पण अहवाल समोर आणावा. पण तुमच्या सगळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये आज कैद झालेला आहे की जिथून आमदार, मंत्री, मुख्यमंत्री प्रवेश करतात त्या प्रवेशद्वारापाशी जशी गावाकडे होती त्या पद्धतीनं 2 टग्यांची हाणामारी तिथं झाली. हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीये आणि त्यावरती अजून चौकशी करायचं काय? त्यांनी हाणामारी केली ते समोर आहेत, ज्यांनी पास दिले ते समोर आहेत. टाका दोघांना उचलून त्यांच्यावरती कारवाई करा. ठीक आहे, कारवाई का नाही करत आहेत? काय चौकशीची गरज आहे तुम्हाला? ठीक आहे. बालाजी गाडे, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत, मला किशोरीताईंकडे पण जायचं आहे, पण त्याच्या आधी खणकरांकडे मी जातो. खणकर, बोला. एकच विषय मी मांडू इच्छितो सौरभजी, असा आहे की या महाराष्ट्रातल्या 2 घटना मी फक्त तुम्हाला सांगतो. 2003 साली या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाचा एक विषय आला होता. नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळेला ज्या घटना घडल्या तुम्हाला माहिती आहे, किती टोकाचा संघर्ष झाला. विधानसभेचं अधिवेशन झालं, कुणी एकमेकांच्या विरुद्ध काही बोललं नाही, कुठल्या आमदारांनी कोणाविषयी काही शब्द वापरला नाही. 2008 साली मुंबईवरती हल्ला झाला. त्यावेळेला आबा पाटील हे या राज्याचे गृहमंत्री होते. आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती बसून त्या घटनेचा निषेध केला, पण आबांविषयी कुणीही चकार ना कुठला शब्द काढला, ना ओके बोके वगैरे काही प्रकार नव्हता. मी जे तुम्हाला सांगतोय की मी समर्थन विषय नाही आहे, पण या महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीला जर कुठे धक्का बसला असेल ना तर तो 2019 पासून बसायला सुरुवात झाली. आणि विशेषतः 2022 साली ज्या वेळेला राज्यात सत्ता परिवर्तन झालं त्यानंतरची जी भाषा आहे ना ती तुम्ही चेक करून बघा. काही मी माझ्या नेत्यांचं कोणी समर्थन करणं किंवा विरोधी पक्षाचा माझा विषय तो नाहीये. माझा विषय हा आहे की या महाराष्ट्राविषयी एक प्रतिमा जी होती, म्हणून मी विलासराव देशमुख असो, सुशील कुमार शिंदे असो, आबा असो किंवा पृथ्वीराज चव्हाण असो, ते मुख्यमंत्री असताना जे विरोधी पक्ष बाकांवरती बसून चर्चा होत होती ते एकदा तपासून बघा. कधी या भाषेचा प्रयोग झाला होता का? आपण खणकर सर, मग तुमच्या पक्षातले आमदार पेंग्विन कोणाला म्हणतात? मला एक सांगा, सभागृहांमध्ये पायऱ्यांवरती हा विषय चर्चेला आलेला आहे. जाहीर सभेत तुमच्या कार्यक्रमांमध्ये बोलणं हा विषय वेगळा आहे आणि तुम्ही विधानसभेच्या पायऱ्यांवरती जरा विषय बोलत असाल तर याचं कुणीही समर्थन करणार नाही. कुणाच्याही वैयक्तिक विषयामध्ये त्याला बोलणं हा मुळात याचं समर्थन होऊ शकत नाही. खणकरजी, आमच्यापर्यंत जे व्हिडिओ येतात, ऐका ना गणेश खणकरजी, आमच्यापर्यंत जे व्हिडिओ येतात ना त्यात विरोधक सुद्धा मागे नाहीत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा मागे नाही आहेत. दोन्ही पक्षांकडून एक हे सगळं टीजिंगचे प्रकार चालतात. मंत्र्यासारखं बोलतात ना. ही घटना सुरू कधी झाली? हे 2022 पासून या राज्यातल्या एकूण जो स्तर आहे त्या स्तराला कुठेतरी गालबोट लागलं आणि आता त्याचा अत्यंत म्हणजे अत्युच्च पॉइंट आहे. कारण सत्यवाद दूर केल्यानंतर जे होतं ते आपण बघतोय. आपण रोज ऐकतो. ठीक आहे, बालाजी गाडे, मी तुमच्याकडे येतो. खणकरांनी उत्तर दिलंय, मला बालाजी गाडे तुमच्याकडे पण यायचं. मी आधी किशोरीताईंकडे जातो. किशोरीताई, का घडतायत? आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये काय घडलं ते आपण बघितलं. तिथे मारहाण होते आणि हे मारहाणीचं लोण आता हळूहळू विधान भवनाच्या लॉबी पर्यंत पोहोचलंय. किशोरीताई, 2 गोष्टी इथे स्पष्ट कराव्या लागतील. आज जे घडलं त्याचा तर सगळे अख्ख्या महाराष्ट्रातली जनता निषेध नक्कीच करते आणि निषेध करणार. बरोबर. खणकर साहेबांना मला एक सांगायचं आहे
तुम्ही जे म्हणताय ना 2022 नंतर स्तर घसरला, त्या स्तर घसरण्याला 2014 पासून सुरुवात झाली. 14ला आपण एकत्र जेव्हा होतो तेव्हा आत्ताचे उपमुख्यमंत्री, जे मागचे मुख्यमंत्री तुम्ही बसवले, त्यांनी तर रडगाणं भर सभेत रडले होते. या भाजपाबरोबर जाता कामा नये, भाजप कोणाशीच मैत्री करत नाही. आणि तिथे खऱ्या अर्थाने सुरू झालं. सुरू झाल्यानंतर 22ला 100% मतदानाचा जो 3 पक्षांना मिळून मिळाल्यानंतर तेव्हा सुद्धा तुमच्या बरोबर जे 40 आलेत ना, त्याच लोकांनी रडगाणं लावलं होतं आपल्याला जायचं नाही यांच्या बरोबर. ते तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही कोर कमिटीत नसल्यामुळे ते माहिती नसेल. तुम्ही आता वरवरचं बोलताय. पण जेव्हा 22ला घडलं, 22ला त्यानंतर तर अधिक स्तर खाली झाला. कारण पेगविन म्हणून हिनवणं, आवाज काढणं, तेव्हा जर वटणीवर आणले असते या सगळ्यांना सोडून जातील ह्या भीतीपोटो धरून ठेवलात, ही वृत्ती वाढत चालली आहे. ज्या वृत्तीला तुम्ही जे म्हणालात ना गद्दार, आम्ही नाही म्हटलं होतं. संतोष बांगर हवं तर काढा परत, त्यांनी भर सभेत सांगितलं होतं की मला बघा 100 कोटीच्या म्हणजे 100 कोटीची ऑफर आली आहे, पण मी ती नाकारली. आधी 50 कोटी होती, मी नाकारलीये. मी 100 कोटी ही नाकारले. तेव्हा कुठे हे 50 कोटी बाहेर आले, आम्ही आधी बोललो नाही. ठीक आहे. कारण ते इतके गपचूप हुडी बिडी घालून झालेले व्यवहार होते, ते आम्हाला कसे कळणार. तरी सुद्धा ज्या पद्धतीने ह्या आमदारांमध्ये म्हणजे पडळकर बघा, आक्रमक असणं वेगळं आणि आक्रस्त असणं वेगळं. पडळकरांचे मी यांची बाजू घेत नाहीये, राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते आक्रमक नक्की आहे पण आक्रस्त नक्की नाही. आणि पडळकर सभागृहात सुद्धा एवढे आक्रस्थळ असतात, एक तर बुद्धीचा कुठेही त्यांच्या पत्ता लागत नाही. फक्त त्यांना कोणाला तरी खुश करायचंय म्हणून वाटेल तसं. आपण ज्या मतदारसंघातून निवडून आले, ज्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिले, ते फार साधे सरळ आणि कमी ज्ञान असलेल्या असं त्यांना वाटतंय. त्यांना पश्चाताप होतोय मतदारांना की या कुठल्या माणसाला आपण निवडून दिलं. आणि ह्यांची आता मजल या कार्यकर्त्यांना भिडण्याची. अरे तुम्ही काय गुंड आहात का? तुमचे एवढे जर हे फुरफुरत बाहू एवढे फुरफुरतात, लोकांच्या कामात दिसू दे ना. हे काय चाललंय? अगदी अब्रू काढताय तुम्ही अख्ख्या देशामध्ये, जगामध्ये. या सगळ्या महाराष्ट्राची अब्रू काढताय, लाज नाही वाटत? ठीक आहे. किशोरीताई बोलताना गणेश खणकर हसतायत. खणकर, काय झालं तुम्हाला हसायला? किशोरी पेडणेकरांच्या बोलण्यावर का हसू येत आहे? नाही, मला किशोरीताईंचं एकतर मला अभिनंदन करायचंय. ते असं म्हणाले की तुम्ही कोर्ट विधीत नाही आहात. किमान किशोरीताईंना माहित नसेल की 2014 आणि 19च्या वर्षाच्या बैठकीमध्ये मिलिंद नार्वेकर, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या समोर कोण बसलं होतं हे जरा एकदा चौकशी करून घ्या किशोरीताई. तुम्ही कुठे बसलात मी असे कधीही तुमच्याबद्दल मी बोलत नाही. मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून जेव्हा इथे बसलोय तेव्हा माझ्याकडे काहीतरी माहिती असते म्हणून मला पक्ष इथे पाठवत असतो. 2014 साली जे तुमच्याकडे होते ते तुम्हाला सोडून गेल्यानंतर तुमची नाराजी असणं स्वाभाविक आहे, कारण ते एक पद्धत आहे. जोपर्यंत तुमच्याकडे आहेत तोपर्यंत तुमचे मावळे, ज्या दिवशी सोडून गेले ते सगळे कावळे, हा तुमचा प्रकार आहे. त्यामुळे तुमच्या पक्षात 2014 काय नाही हे मला नका सांगू. आपली चर्चा आज वेगळ्या विषयावरती चाललेली आहे, त्या बाबतीत तुम्ही बोला. आज आपली या बाबतीतली चर्चा चालली. तुम्ही बालाजी गाड्यात शांत बसा, मी तुमच्याशी बोलत नाहीये. बालाजी गाड्यात तुम्ही शांत बसा, तुम्हाला संधी मिळेल तेव्हा बोला. त्यामुळे आजची चर्चा तुम्ही कशाला बाकीचे विषय बोलताय ताई? जे घडलं त्या बाबतीत बोला ना. अहो निषेध केला ना दादा खणकर, निषेध केला ना, निषेधच करते. या गोष्टी काय मिरवण्यासारख्या नाहीयेत ना. फक्त तुम्ही ज्या आठवण दिल्या 2022 त्याची आठवण 2014ची एवढं तुम्ही केलं. मी 14ची आठवण दिली होती ताई. 14 पासून कसे राजकारणे लावले, त्याचे तुम्ही कसे फायदे घेतले. ठीक आहे. आव्हाडांचा बंगला हा वेगळा आहे,
अनंत करमुसे प्रकरणाकडे रोख आहे का रुपालीताई तुमचा? नाही, माझं म्हणणं आहे की एक लक्षात घ्या आमच्या या भाजपच्या प्रवक्त्या बंधूंना, की आव्हाडांनी जे काय त्यांच्या बंगल्यावर केलं ते आणि विधिमंडळ जमीन आसमानाचा फरक आहे. आव्हाडांना त्या केसमध्ये फाशी उद्या, विधिमंडळामध्ये जे आपण त्याचं नेतृत्व करतोय त्या ठिकाणी जर असं जर प्रकार होत असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हे ज्या लोकांनी केले त्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही विधिमंडळाचा संबंध कुणाच्या बंगल्याशी आणि घरावर झालेल्या किंवा सभेत झालेल्या भांडणाशी लावत असाल तर हा मूर्खपणा आहे, हे चुकीचं आहे. कुठलंही कनेक्शन आपण तसं जोडू शकत नाही. आत्ता विषय हा एवढाच आहे की विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो काही गोंधळ घातला, जी काही मारामारी केली त्याच्यावर चोप बसणं, जाप बसणं गरजेचं आहे. अन्यथा लोकांचा आपल्यावर विधिमंडळावर विश्वास राहणार नाही. हे मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतीये. मी या सरकारमध्ये आहे, ते विरोधक आहेत म्हणून त्यांना खेचायचं हे सोडून द्या. आचारसंहिता प्रत्येक राजकारणाने आपल्याला घालणं गरजेचं आहे. आणि कुठली संदर्भ, कुठली आर्थिंग तुम्ही कुठं लावताय, अहो हे पाहतोय हो आपल्याला सगळं महाराष्ट्र. बरोबर. नाही, विधिमंडळ नाही कोणाशी कंपेअर करू शकत आपण. ठीक आहे. त्या दोघांचे काय वाद असतील दोघांनी बाहेर बघितले पाहिजे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदयांनी, सभापती महोदयांनी ठीक आहे. कडक कारवाई करणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्याबद्दल मला खणकरांकडून पण उत्तर घ्यायचं आहे. पण पांडुरंग मस्के बऱ्याच वेळापासून चर्चेत सहभागी झाले, ज्येष्ठ पत्रकार, त्यांचं सुद्धा आपल्याला व्ह्यू महत्वाचा आहे या सगळ्याच्यात. रुपालीताईंचं उत्तर तुम्ही ऐकलं असेल पांडुरंग मस्के सर, तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का? मुळात आपण ज्या काही चर्चा करतोय, आपण ह्या आमदारांबद्दल चर्चा करतोय. प्रकार घडलाय आमदारांच्या समर्थकांकडून. बरोबर. त्याच्यामुळे विषय असा आहे की समर्थक म्हणजे सामान्य माणसाची त्याचं धाडस कसं होतं की विधिमंडळासारख्या सर्वोच्च सभागृहाच्या आवारात येऊन मारामारी करणं. नाही, पण पांडुरंग सर, त्याच्या 2 दिवस आधी या समर्थकांच्या नेत्यांमध्येच काय घडलं ते महाराष्ट्रानं बघितलंय ना. होय, बरोबर आहे. जेव्हा माझ्या नेत्याचं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याच्या नेत्याचं कोणाशी तरी भांडण होतं तर त्याचा बदला घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्या कार्यकर्त्यामध्ये येते आणि तो विधिमंडळाच्या आवारात येऊन करतो. याच्या आधी या विधिमंडळामध्ये आपण जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाले वगैरे या चर्चा खूप वेळा ऐकलेल्या आहेत. अरुण गवळी सारखा कुख्यात माणूस या सभागृहाचा सदस्य गेलेला आहे, होऊन गेलाय. पण याचा अर्थ असा नाही की त्याने इथं कधी येऊन दंगा केला, इथं मारामाऱ्या केल्यात. आज प्रश्न हाच आहे की या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य माणसाचं एवढं धाडस कसं होतं की तो विधिमंडळाच्या आवारात येऊन इथं मारामाऱ्या करू शकतो. याचाच अर्थ सरकारचा, पर्यायाने सरकारचा लोकांवर वचक राहिलेला नाही आहे. सरकारचा वचक नाही आहे. आणि मी तर असं म्हणेल की निवडून दिलेले सगळ्या आमदारांनी आज जनतेचा विश्वासघात केलाय. इतकंच याच्याबद्दल, या घटनेबद्दल बोलता येईल, कारण याच्यापेक्षा वेगळे शब्दच नाही आहेत. कारण ज्या सभागृहात आपण कायदे बनवतो आणि जे कायदे पाळणं सगळ्यांना बंधनकारक आहे लोकशाहीमध्ये, त्या सभागृहात जर अशा पद्धतीने कायदा मोडला जात असेल, मारामारी होत असेल, कोणावर हल्ला होत असेल, तर उद्या या ठिकाणी जर कोणाचा खून झाला तर विशेष असं त्याच्यात आश्चर्य वाटण्याची गरज नाही असं मला वाटतंय. ठीक आहे. गणेश खणकर, रुपालीताईंनी काय भूमिका मांडली तुम्ही ऐकली असेल. त्या तुमच्या सहकारी पक्षातल्या एक महत्वाच्या नेत्या आहेत आणि आता पांडुरंग मस्के एक पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका मांडली. या दोन्ही भूमिका तुम्हाला पटतायत का? हो, म्हणजे प्रश्नच येत नाही. मी मगाशीच रुपालीताई बोलल्यानंतर नाही, कारण तुमच्या तुलनेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नाही, मी बघा असं आहे, मी एकतर माझं म्हणणं शांतपणे ऐकलं नसेल. मी पहिल्या वाक्यात चर्चा सुरू होताना म्हणालो की माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये याची गंभीर दखल घेतली असून त्यावर कारवाई होईल हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता सुद्धा जे रुपालीताई म्हणाल्या त्याला सुद्धा मी एका वाक्यात समर्थन करतो की हे बरोबर आहे. कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, काय आहे, हा विषय इथे येत नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवरती हा प्रकार जो घडतो, विधानसभेच्या आवारात जो घडतो, तो अत्यंत चुकीचा आहे. त्याचं कोण कुठल्या पक्षाचा काय याचं समर्थनाचा विषय येत नाही. जो त्या ठिकाणी आला असेल, ज्याच्या रेफरन्सने तो आला असेल,
ठीक आहे. त्याला सुद्धा आपण यामध्ये जबाबदार धरलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत मी तुमच्या समोर मांडतोय, पक्ष म्हणूनच सांगतोय. पण एका व्यक्तीला गराय धरायचं तो तिथे नव्हता, अजिबात नाही. विधानसभेची प्रतिष्ठा ही जपलीच पाहिजे, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की तो परिसर हा विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीत असतो, त्यामुळे निर्णय ते घेतील. त्यांनी कारवाई करावी, या बाबतीत कुठलीही शंका असायचं कारण नाही, आणि ही झालीच पाहिजे. इतरांना ते मार्गदर्शक ठरेल. ठीक आहे, किशोरीताईंकडे मला जायचं आहे, पण त्यापूर्वी बालाजी गाड्यांसाठी माझा प्रश्न आहे. खणकर यांनी जी आता भूमिका मांडली आहे त्याचं तुम्ही स्वागत कराल का? कॉमन नोटवर दोघा ते मान्य कराल का? नाही, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एक तर आचारसंहिता असली पाहिजे, दोनही पक्षाच्या आमदारांना असली पाहिजे. मला खरं तर रुपालीताईने जी भूमिका मांडली आहे त्याचं कौतुक करायचं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं आमदारांना हे असलं पाहिजे. पण मला एक वेगळा मुद्दा सौरभ सर इथं मांडायचा आहे की कार्यकर्ते हे नेत्याचं प्रतिबिंब असतात. नेत्याकडनं ते त्याला अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा ज्या पक्षाची विचारधारा असते त्या पक्षाच्या विचारधारेचं प्रतिबिंब हे कार्यकर्ते असतात. आणि जर आपण सरकारमधील नितेश राणेंसारख्या मंत्र्यांचं जर वर्तन बघितलं, गावगुंडांसारखं टग्यांसारखं तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती बसलात, आणि त्यांचे जे कमेंट्स आहेत, मग अगदी ते ठाकरे कुटुंबाबद्दलचे असतील, आदित्यजींबद्दलचे असतील, किंवा इतर नेत्यांबद्दलचे असतील, त्याबद्दल किशोरीताई बोलतील. पण मी जे एक राजकीय पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पाहतो ते अत्यंत आणि खालच्या पातळीचे. आणि सौरभजी, एक नवा अहवाल प्रसिद्ध झालाय की टोकाचे विधान देण्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर आता देशामध्ये 3ऱ्या क्रमांकाला आलेला आहे, आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावरती नेतील, अशा प्रकारे भाजपची घोडदौड चाललेली आहे. आणि सौरभजी, मला एवढंच सांगायचंय की अगदी ते दीपक काटेंपासून ते पडळकर ते नितेश राणे, म्हणजे आमदार, कार्यकर्ता, मंत्री, या तिघांचं जर आपण पाहिलं तर 302 मधून सुटून आलेला भाजपचा कार्यकर्ता दीपक काटे बाहेर लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. पडळकर आमदार आहेत पण सभागृहात गेल्यावरही सभागृहात घुसताना हे तुला दाखवतो म्हणतात, आणि नितेश राणेंचं वर्तन तेच आहे. त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राची राजकीय उच्च कोटीची जी परंपरा होती ती नासवलेली आहे, आणि ह्या सगळ्यामुळं हे सगळं घडतंय, याला ते जबाबदार आहेत असं माझा ठाम आरोप आहे. आणि हे मी पुराव्यानिशी सिद्ध करायला तयार आहे, आणि यावरती कितीही चर्चा करायला तयार आहे. ठीक आहे. किशोरीताई, आता काही दिवसांपूर्वी संजय गायकवाडांचं घडलेलं प्रकरण असो, कुठली कारवाई होत नाही, त्यामुळे काहीही करा आपल्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, अशा भावनेतून या सगळ्या घटना घडतायत का? हो, त्यांना कळून चुकलेलं आहे की आपला नेता आपल्याला काही करणार नाही. कारण आपण जर परत सोडून गेलो तर त्या नेत्याला भीती वाटते, आणि म्हणून मग आपल्याला फक्त असं ऐकायला मिळतं, कान उघडणी केली, कान पिचक्या दिल्या, पण कुणाच्याही वर्तनामध्ये ते दिसत नाही. आणि मुळात ज्याची सुरुवात कुठून झाली म्हणण्यापेक्षा जे काही आता घडतंय, मागच्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी उघड मीटिंग मध्ये सांगितलं की गैरवर्तन मी खपवून घेणार नाही. बरोबर, त्याबद्दल सगळ्यांनी अभिनंदन पण केलं. पण आता अध्यक्षांनी ज्या पद्धतीने आक्रस्थ होणं, मग ते कोणी केलं काय केलं म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते अशाने काय होणार आहे? ज्या काही नागरिकांना सभागृह कसं चालतं किंवा ऐकायचं असेल त्यांना ह्याच्यानंतर कधीही एंट्री मिळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे चांगला नागरिक ह्याला मुकणार आहे. हे असे टगे घेऊन आतमध्ये घुसणार आणि त्यांचा नेता टगेगिरी करणार, मग कोणी असू दे. तर हे चालणार नाही. तुम्ही आक्रमकपणे भूमिका मांडा, पण हातापायावर याल तर उद्या काही म्हणजे कुठेच सुरक्षित नाही. जर आमदारच सुरक्षित नसतील तर तुम्ही जनतेला काय सुरक्षित करणार? ठीक आहे. त्यामुळे आपापल्या वागण्या बोलण्यात नक्कीच ताळमेळ असला पाहिजे. ठीक आहे. याच मुद्द्यावर मला खणकरांना प्रश्न आहे, त्यानंतर पांडुरंग मस्के यांची शेवटची कमेंट मी घेईल, कारण चर्चेची वेळ संपत आली आहे. तर गणेश खणकर, एक प्रश्न याच्यात अजूनही अनुत्तरित आहे की विधान भवनात जिथून आपण मुख्य प्रवेश करतात, जिथून मुख्यमंत्री जातात, अन्य मंत्री जातात, लोकप्रतिनिधी जातात, त्या लॉबीतच हा सगळा प्रकार घडतोय. तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता का? तिथलं प्रशासन नेमकं काय करत होतं? हे प्रश्न पडणं साहजिक आहे ना. त्याची उत्तर आहेत तुमच्याकडे? खणकर सर. अरे मला
एक मिनिट तुमचा आवाज हे ब्रेक होतो. मला प्रश्न विचारा ना. ठीक आहे, मुद्दा हा आहे की जिथून मंत्री सगळे प्रवेश करतात, लोकप्रतिनिधी आत जातात, त्या विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ असलेल्या लॉबीमध्ये हा प्रकार घडतो. मग पोलीस, तिथलं विधान भवनाचं प्रशासन हे सगळं काय करत होतं, अशी मारहाण होऊ कशी दिली, हा प्रश्न पडणं साहजिक आहे ना. आणि आव्हाड जो मुद्दा उपस्थित करतात की इथे मग लोकप्रतिनिधी आमदारच सुरक्षित नाहीत का? नाही, तुमचं म्हणणं सौरभजी बरोबर आहे. आज जी घटना घडली असं आहे की त्या विधान भवनाच्या पायऱ्यांपासून ते थेट मुख्य गेट पर्यंत प्रचंड त्या ठिकाणी बंदोबस्त असतो. प्रत्येकाची तपासणी केली जाते. जे कार्यकर्ते सोबत येतात ते येतात, परंतु प्रवेशद्वार ते आतमध्ये प्रवेशद्वारापर्यंत हा जो काही परिसर आहे तिथे जी काही सुरक्षा लागते ती सगळी असते. बघा असं आहे की विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर जो काही लोंढा आमदारांचा बाहेर पडतो, त्याबरोबर ते कार्यकर्ते तिथे आलेले असतात, ते त्या ठिकाणी एकत्रित असतात. आज या पद्धतीनं होईल ही कदाचित तिथल्या सुरक्षा व्यवस्थेलाही कल्पना नसेल. मी काही कुणाच्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. ही शिस्त आहे की त्या प्रांगणामध्ये आमदार आतमध्ये जरी एकमेकांशी किती आरोप प्रत्यारोप केले तरी बाहेर तिथे पोडियम ठेवलेलं असतं, आपली प्रतिक्रिया देतात आणि ते निघून जातात. परंतु हाणामारीपर्यंत विषय जाईल ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कार्यकाळात घडलेली ही पहिली घटना आहे. आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले हे सुद्धा तितकंच खरं आहे. ठीक आहे. बालाजीकडे अगदी 30 सेकंदात बोला, वेळ संपत आली आहे. मला मस्के सरांकडे पण जायचंय. बालाजीकडे थोडक्यात करताना की या अधिवेशनावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च प्रति मिनिटाला केला जातो आणि इथं महाराष्ट्राच्या गावखेड्यातला माणूस या अधिवेशनात आपला एखादा प्रश्न सुटेल यासाठी आशेने येत असतो आणि त्याला भीक मागून अनेक लोकांच्या पाया पडून पास घ्यावा लागतो जो सामान्य माणूस आणि तो आतमध्ये येतो. तर अशा प्रकारच्या कृत्यांमुळं जनतेचा पैसा वाया जातोय, त्यांच्या प्रश्नांवरती चर्चा होत नाहीये. आणि दुसरीकडे अशा कृत्यांमुळं गावखेड्यातल्या होतकरू लोकांना या सदनामध्ये येता येणार नाही. त्यामुळं अध्यक्षांनी तात्काळ संबंधित आमदाराला निलंबित करावं आणि त्या कार्यकर्त्यांवरती फौजदारी खटले दाखल करावेत नियमानुसार आणि कार्यवाही करावी. संबंधित म्हणजे दोन्ही का? बालाजीकडे संबंधित म्हणजे दोन्ही का? जे दोषी आढळतील त्यांना करावं, जे दोषी असतील त्यांना करावं, जे दोषी असतील त्यांना करावं. ठीक आहे. जितेंद्र आव्हाड दोषी असतील आणि पडळकर दोषी असतील तर दोघांनाही करावं. ठीक आहे. पांडुरंग मस्के सर, एक शेवटची कमेंट तुमची घडलेल्या प्रकाराबद्दल. तुम्ही इतके वर्ष विधान भवनात वार्तांकन करत आहात, जाता जाता शेवटी काय सांगाल अगदी 30 सेकंदात? मुळात आधीच्या आता वक्त्यांनी जे सांगितलं की सामान्य माणसाला विधान भवनात प्रवेश मिळणार नाही, माझं म्हणणं असं आहे की मुळात सामान्य माणसाला विधान भवनात यायची गरज काय आहे? कारण विधिमंडळ जे आहे ते आमदारांसाठी, आमदारांच्या चर्चा करण्यासाठी, तिथं सामान्य माणसाचं काम होत नाही. हे प्रशासन नाहीये, तुमचं काम हे प्रशासन करत असतं आणि प्रशासनात आपल्याकडे विकेंद्रीकरण आहे. तुमचं काम जर स्थानिक पातळीवर होत नाही, जिल्हा पातळीवर होत नसेल तर हे सरकारचं फेल्युअर आहे. तुम्हाला मंत्रालयात यावं लागत असेल तर ही जी आपली कन्सेप्ट आहे की मला मंत्रालयात जाऊनच माझं काम करायचंय, हीच मुळात चुकीची आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण कशासाठी केले? प्रशासन आपण विकेंद्रीकरण का केले प्रशासनाचं? का जिल्हाधिकारी बसलेत, का तहसीलदार बसलेत? त्यांच्याकडे जर काम होत नाही आणि तो माणूस मंत्रालयात येतो तर त्यावेळेस माझं म्हणणं असं आहे की त्या जिल्हाधिकाऱ्यावर आणि तहसीलदारावर कारवाई व्हायला पाहिजे की त्या गावचा माणूस मंत्रालयात का येतो. पण आपल्याकडे असं होत नाही. राज्यकर्त्यांचा इगो सुखावला जातो की माझ्या गावाकडची 50 माणसं मला भेटायला इथं आलीत, अक्षरशः त्यांचं काही काम नसतं. विधिमंडळात त्यांचं काही काम नसतं. विधिमंडळात येणारी माणसं फक्त मिरवायला येतात. आम्ही आता इथं बघतोय, इथं येतात, फोटो काढतात, याच्याबरोबर फोटो काढ, त्याच्याबरोबर फोटो काढ, मिरवण्या व्यतिरिक्त त्यांचं 5 पैशाचंही काम नसतं. त्याच्यामुळे कोणाला यायला मिळणार नाही. उद्यापासून हे सगळं बंद होणार आणि बंद व्हायलाच पाहिजेत. ज्यांचं इथं काम आहे त्यांनीच इथं यायचं. अधिकारी, पत्रकार आणि आमदार यांच्या व्यतिरिक्त इथं कोणाचंही काम नसतं. ठीक आहे. एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडला, खरं तर त्याच्यावर वेगळी चर्चा होणं अपेक्षित आहे, पण आपली चर्चेची वेळ संपत आली आहे. घडलेला प्रकार हा विधान भवनाची जी परंपरा आहे, जो इतिहास आहे, जी प्रतिष्ठा आहे, त्याच्यावर एक काळा डाग म्हणून बघितली जाईल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता विरोधी पक्ष असेल, सरकारी पक्ष असेल किंवा विधिमंडळ प्रशासन या सगळ्यांनीच ही दक्षता घेणं अपेक्षित आहे आणि आवश्यक सुद्धा आहे तितकंच. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती बघता चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून चर्चेत सहभागी झालात आणि आपली भूमिका मांडलीत त्यासाठी. या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.